आजचा जो बायोटा आहे ते पुणे येथे वेल सेटल आणि वेल एज्युकेटेड मुलाचा आहे. त्यामुळे विनंती आहे, कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मैत्रीण जर का पुणे येथे सेटल असणारा मुलगा शोधत असेल तर आठवणीने तिला हा व्हिडिओ शेअर करा आणि तिचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. आपण मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात. मुलाचे जन्मवर्ष आहे 1990. उंची मुलाची 5 फूट 6 इंच आहे. रंग मुलाचा गोरा आहे. मुलगा दिसायलाही स्मार्ट आहे. मुलाने परदेशातून इंजिनिअरिंग फील्ड मधून पीएचडी केलेला आहे आणि सध्या मुलगा पुणे येथे सेटल आहे. वार्षिक सरासरी 50 लाख रुपये एवढं मुलाचं उत्पन्न आहे. पुणे येथे त्यांचा 2 ते 2.5 करोडचा 3 BHK फ्लॅट आहे. गावी चांगली शेती आहे. मुलाचे आई वडील दोघंही चांगल्या पोस्टवरती जॉब करत आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्यांची अजून सुद्धा चांगली प्रॉपर्टी आहे. एक वेल सेटल आणि वेल एज्युकेटेड फॅमिलीतील हा मुलगा आहे. मूळ हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांची अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहे. पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा. त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगी 96 कुळी मराठा कास्टमधील असावी, कारण मुलगा हा 96 कुळी मराठा कास्टमधील आहे. मुलगी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरीही त्यांना चालेल. फक्त मुलगी ही पुणे येथे सेटल असावी आणि मुलीचं शिक्षण हे इंजिनिअरिंग फील्ड मधून झालेलं असावं, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमची कोणतीही मैत्रीण जर का इंजिनिअरिंग फील्ड मधून शिक्षण झालेलं असेल आणि पुणे येथे सेटल असेल, नोकरी करत असेल तर आठवणीने तिला हा व्हिडिओ शेअर करा. कारण अतिशय चांगलं वेल सेटल आणि वेल एज्युकेटेड मुलाचे हे स्थळ आहे. कारण आज समाजात बऱ्याच मुली खूप चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत आणि बहुतांश मुलीकडच्यांना पुणे आणि मुंबईत सेटल असणारी मुलं हवी असतात आणि त्यातलंच हे अतिशय चांगलं स्थळ माझ्या मते आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा हा माघारी परदेशात सेटल होणार नाहीये. मुलगा हा इंडियामध्ये सेटल झालेला आहे आणि असंच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुलं मुलींची स्थळे असतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घेतली नसेल तर कृपया 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा आणि आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घ्या. आणि मराठा समाजातील कोणीही तुमच्या ओळखीचं असेल तर आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राचं नाव त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि आपलं जे ऑफिस आहे ते पुणे आणि सातारा या 2 ठिकाणी आपलं ऑफिस आहे. तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला जर का मला पर्सनल भेटायचं असेल तर कृपया फक्त 2 दिवस आधी ऑफिसमध्ये फोन करा आणि मी कधी कोणत्या ऑफिसवर आहे त्याची माहिती घ्या आणि मग तुम्ही नक्की भेटायला येऊ शकता. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.